आमच्या धुळोबा मंदिराची स्थापना 700 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मंदिर हेमाडपंथी दगडाचं बांधकामाचं होतं। पण काही काळानं ते जीर्ण झाल्यामुळं आम्ही 1997-98 ला जीर्णोद्धार करायला निघालो, गावकरी मिळून सर्व। आणि जीर्णोद्धार करत असताना लोकवर्गणी अनेक भक्तांनी देऊन मग 2001 साली आम्ही देवाचं वास्तुशांतीचा मोठा कार्यक्रम केला, देवाची स्थापना केली, कळस बसवला, शिखर बांधलं। आणि ह्या पद्धतीनं हे धुळोबा म्हणजे मंकाळेश्वर उत्तर प्रदेशात, मध्य प्रदेशात उज्जैनला मेन स्थान, मेन शाखा त्याची मंकाळेश्वर म्हणून आहे। आणि त्याचाच अवतार धुळोबा या नावानं इथं फलटणला अगोदर झाला आणि फलटणवरनं इथल्या रोड्याच्या भक्तीनं देव इथं धुळदेवला आला आणि कोळेकरांनी त्याची स्थापना करून इथं देवाची पूजा अर्चा सर्व कोळेकरांच्याकडे असते आणि ते चालू आहे आतापर्यंत। उत्सव कार्यक्रम जे असतात ते एप्रिलमध्ये हनुमान जयंतीला यात्रा सुरू होती आणि यात्रेमध्ये 4-5 दिवसाचा कार्यक्रम असतो। देवाची मिरवणूक असते, गजनाट्याचा खेळ असतो, देवाचा महानैवेद्य म्हणून मोठ्या आरत्या असते त्या। आणि शेवटच्या दिवशी छबिना म्हणून सर्व मिरवणूक यात्रेकर मंडळी परराज्यातून आलेले असतात, कर्नाटक मधून, लातूर, परभणी, पुणा, नांदेड एकूण भागातनं सर्व भक्त लोक जमा होऊन 5 दिवस यात्रा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो। कुस्त्याचा कार्यक्रम असतो, बैलगाड्यांच्या कर्नाटक मधून, लातूर, परभणी, पुणा, नांदेड एकूण भागातनं सर्व भक्त लोक जमा होऊन 5 दिवस यात्रा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो। कुस्त्याचा कार्यक्रम असतो, बैलगाड्यांच्या शर्यतीचा कार्यक्रम असतो, गजांचा कार्यक्रम असतो, असा कार्यक्रम आम्ही भरवतो। आणि घट बसवल्या नवरात्रामध्ये 9 दिवस दुर्गा देवीचा बी इथं मंदिरात कार्यक्रम चालतो। 9 दिवस झाडपिढीला आसपासचे भक्त लोक 30-40 लोक सुद्धा आलेले असतात, त्यांची जेवणा खाण्याची सोय सर्व इथं गावकरी मंडळीतर्फे होती। आणि महापौर्णिमेला देव आरत्या असत्या, त्या आमच्या गावकऱ्यांच्या सर्वांचा नैवेद्य सर्व मिळून असतो। शिमग्याला दुलवडीला देव शिकार करायला गेल्यानंतर त्या देव शिकारीला जातो, दैत मारतो आणि दैत मारून दुलवडी दिवशी इथं येतो। त्या दिवशी बी मोठ्या प्रमाणात आरत्या आंबेल घेऊन गावकरी मंडळी सर्व जमतो। असं अनेक उत्सव जे असतात ते आम्ही सालाबाद प्रमाणे प्रत्येक वेळच्या वेळेला करतो। घट बसवणं, घट उठवणं, त्यात सेवा करणं 9 दिवस, महापौर्णिमेला, शिमग्याला, दुलवडीला आणि चैत्रात तर हनुमान जयंतीपासून 5 दिवस यात्राच असते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालताना ह्या भक्त मंडळींनी सर्वांनी सहकार्य केलं, गावकरी सहकार्य केलं म्हणून एवढं मोठा जीर्णोद्धार करून मंदिर उभा केलंय। आणि त्यावेळेला आमचं हा देवस्थान नावारूपाला आल्यामुळं आम्हाला क वर्गामध्ये देवस्थानचा दर्जा दिला होता आणि क वर्गात देवस्थानचा दर्जा दिल्यानंतर आम्हाला मागच्या 2 वर्षात 2.25 कोटी म्हणजे 1,73,00,000 रुपये शासनाची मदत मिळाली। आणि त्या शासनाच्या फंडातून आम्ही हे बऱ्याच परिसराचं घाट बांधून घेतला, काय मंदिरामध्ये काय फरशी बसवणं, मंदिराच्या पुढच्या आवारात काय सुशोभित, महापौर्णिमेला, शिमग्याला, दुलवडीला आणि चैत्रात तर हनुमान जयंतीपासून 5 दिवस यात्राच असते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालताना ह्या भक्त मंडळींनी सर्वांनी सहकार्य केलं, गावकरी सहकार्य केलं म्हणून एवढं ही देवस्थान ज्या वेळेला इथं स्थापन झालं त्यावेळेला इंग्रज सरकार होतं आणि इंग्रज सरकाराने देवस्थान म्हणून इथे एक 60 एकर जागा देवस्थानची गृहीत धरून ती सातबारा तयार केला। पण तयार केल्यानंतर 60 एकरामधनं 6 एकर देवाचं बन म्हणून, देवासाठी वागण्यासाठी नेहमी बन यात्रा भरण्यासाठी अशी 6 एकर जागा गट नंबर 1 म्हणून त्याला दिलं नाव आणि 6 एकर जागाचं क्षेत्र मंदिराच्या आसपास शिल्लक ठेवलं आणि बाकीची जमीन सेवा करणाऱ्या लोकांना वहिवटीसाठी पिकवून खाण्यासाठी दिली। असं हे टोटल देवाचं 60 एकर आहे। 60 मधनं 6 एकराचं बन म्हणून आहे देवाचं। 4 बुडक, 4 कोळेकरांचं 4 बुडक आहे, तर 4 भावकीचा 1-1 महिन्याची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला असते। आणि ती सेवेकरी म्हणून 2 माणसं कायमची मंदिरात राहतात आणि सर्व देवाची दिवाबत्ती, पाणी घालणं, स्वच्छता राखणं हे सर्व करतात आणि आलेल्या भक्त मंडळीची बी सेवा त्याच्या दिवसात त्याच्या पाळीत आल्यानंतर ती करतात। देव आपला कुलदैवत आहे म्हणून ही प्रत्येकाला कुलदैवत म्हणून यावं लागतं, येतात आणि ते नैवेद्य देवाला दाखवून, नारळ फोडून, दर्शन घेऊन, त्यांचा देवाचा आशीर्वाद घेऊन जातात। आणि हा देव फार मोठ्या प्रमाणात नवसाला पावतो। आतापर्यंतचा इतिहास आहे की कुठलंच वाया गेलेलं नाही आणि नवस बोलून जाते ती, बकर कापीत म्हणते ती, गजी नाचवीत म्हणते ती, त्यांचं काम पूर्ण होतं ती येते ती, इथं गर्दीच होती सारखी। आता सध्या बुकिंग चालू आहे सर्वांचं। आमचं हा देवस्थान नावारूपाला आल्यामुळं आम्हाला क वर्गामध्ये देवस्थानचा दर्जा दिला होता आणि क वर्गात देवस्थानचा दर्जा दिल्यानंतर आम्हाला
मागच्या 2 वर्षात 1.25 कोटी म्हणजे 1,73,00,000 रुपये शासनाची मदत मिळाली।